न्याय प्रकाश ग्रंथामध्ये पान नंबर 390 आणि 390 पेजवर मध्यभागी जो पॅराग्राफ आहे तो बघा। अथवा ता संयोग का यह चतुर्थ लक्षण है। विषय हा चालू आहे। तो गुण जी 24 गुण आहे त्या गुणांचं निरूपण चालू आहे। तर क्रमप्राप्त संयोग, तर त्या संयोगाचं लक्षण, तर एकूण संयोग ह्या गुणाचे 4 लक्षण केले आहेत। त्यापैकी 3 लक्षणांचा विचार आतापर्यंत आपण वर केला। आता हे चौथं लक्षण आहे। काय आहे चौथं लक्षण? जन्य द्रव्य वृत्तित्वे सती स्वसमानाधिकरण अभाव प्रतियोगी विभाग भिन्न गुण संयोग। हे झालं संयोगाचं लक्षण। काय अर्थ? तर जन्य द्रव्य वृत्तित्वे सती, तो संयोग कुठे राहतो? जन्य जे द्रव्य आहे, उत्पन्न झालेले जे द्रव्य आहे त्यांच्याच ठिकाणी राहतो। एक पहिलं पद त्यांच्याच ठिकाणी राहतो, बरोबर। दुसरं स्वसमानाधिकरण अभाव प्रतियोगी, हे दुसरं पद आहे। स्वसंयोग, त्या संयोगाचं जे अधिकरण, त्या अधिकरणाच्या ठिकाणी राहणारा जो अभाव, आणि त्या अभावाचा तो काय आहे? प्रतियोगी, जो तो आहे संयोग। 2 पद झाले। पुन्हा विभाग भिन्न, विभागापासून वेगळा पाहिजे, म्हणजे विभाग नाहीये, विभाग भिन्न असा जो गुण पण पाहिजे, त्याचं नाव आहे काय? संयोग। अर्थ यह, जो गुण जन्य द्रव्य विषय वृत्ती होवे है, जन्य द्रव्याच्या ठिकाणी राहतो, तथा स्वसमानाधिकरण अभाव का प्रतियोगी होवे है। स्वसंयोग, त्याचा अधिकरणात राहणारा, संयोगाचं जे अधिकरण, त्याच अधिकरणाच्या ठिकाणी राहणारा जो अभाव, संयोगाभाव, त्या अभावाचा तो काय आहे? प्रतियोगी आहे। अभाव का प्रतियोगी होवे है, तथा विभागते भिन्न होवे है, सो गुण संयोग कया जावे है। त्या गुणाला आम्ही संयोग असं म्हणतो। घटवतात आता लक्षण। ता वृक्ष विषय स्थित पक्षी का जो, ता वृक्ष के साथी संयोग आहे। वृक्षावर पक्षी बसलाय आणि म्हणून वृक्ष आणि पक्षी यांचा काय झालाय? संयोग, शाखावच्छेदेन। आणि वृक्ष पण जन्यद्रव्य आहे, पक्षी पण जन्यद्रव्य आहे, त्या दोघांच्या ठिकाणी राहू राहिला संयोग, म्हणजे तो संयोग कसा झाला? जन्यद्रव्य वृत्ती झाला। ता वृक्ष विषय स्थित पक्षी का जो, ता वृक्ष के साथी संयोग है, सो संयोग ता वृक्ष पक्षी रूपी जन्य द्रव्य विषय वृत्ती भी है। वृक्ष आणि पक्षी रूप जन्य द्रव्याच्या ठिकाणी तो राहतो आहे। कौन? संयोग। जन्य द्रव्य विषय वृत्ती भी है। और ता वृक्ष की शाखा विषय ता पक्षी के संयोग हुए भी, वृक्षाच्या शाखेवर पक्षाचा संयोग असला तरी देखील ता वृक्ष के मूल विषय, वृक्षाच्या मुळाच्या ठिकाणी, खोडावर, ता संयोग का अभाव ही रहे है। ता अभाव का प्रतियोगीपणा ता संयोग विषय रहे है। आणि त्या अभावाचा प्रतियोगी कोण आहे? मग संयोग, कारण संयोगाचाच अभाव घेतला आपण। या ते सो संयोग, म्हणून तो संयोग स्वसमानाधिकरण अभाव का प्रतियोगी भी है, लागलं। और विभागते भिन्न भी है। संयोग म्हणजे विभाग थोडी आहे, विभाग वेगळा गुण आहे, संयोग वेगळा गुण आहे। विभाग ते भिन्न भी है, तथा गुण रूप भी है, गुण स्वरूप गुण आहे तो। यात यह उक्त संयोग का लक्षण भी संभव है। झालं। आता या लक्षणामध्ये जे वेगवेगळे पद आहेत त्या प्रत्येक पदाचं सांगतात ग्रंथकार प्रयोजन। काय? पदकृत्य। तहा स्वसमानाधिकरण अभाव प्रतियोगी विभाग भिन्न गुण संयोग, इतना मात्र जो ता संयोग का लक्षण करते। समजा एवढंच त्या संयोगाचं काय केलं? लक्षण। काय लक्षण केलं? स्वसमानाधिकरण अभाव प्रतियोगी विभाग भिन्न गुण संयोग, इतना मात्र जो ता संयोग का लक्षण करते। ता लक्षण विषय, त्या लक्षणामध्ये
जन्य द्रव्य वृत्तित्वे सती हे पद नाही दिलं, समजा हे पद काढून टाकलं तर जन्य द्रव्य वृत्तित्वे सती यह पद नहीं कथन करते तो शब्द बुद्धि अधिक अव्याप्य वृत्ति गुणों विषय ता लक्षण की अतिव्याप्ती होती. तर लक्षण केलं आहे कशाचं? संयोगाचं. जाईल कुठं? बुद्धी शब्द इत्यादिकाच्या ठिकाणी. म्हणजे काय होईल? व्याप्ती होईल. कशी काय अतिव्याप्ती होईल? घटवतात. तर शब्द बुद्धी अधिक अव्याप्य वृत्ती गुणो विषय. गुण कसे? दोन. काही गुण कसे असतात? व्याप्य वृत्ती. काही गुण कसे असतात? अव्याप्य वृत्ती. व्याप्य वृत्ती म्हणजे जिथं राहतात त्या पूर्ण अधिकरणाला व्यापून राहतात, त्याला म्हणायचं व्याप्य वृत्ती. आणि जिथं राहतात त्या अधिकरणाच्या एका देशात राहतात, एका देशात राहत नाही, त्यांना म्हणायचं काय? अव्याप्य वृत्ती. जसे संयोग विभाग हे गुण कसे आहे? अव्याप्य वृत्ती आहे. बरोबर आहे की नाही? त्याचप्रमाणे शब्द बुद्धी हे सुद्धा अव्याप्य वृत्ती आहे. आणि समजा घट आहे, घटाच्या ठिकाणी रूप आहे, तर रूप हा गुण घटाच्या ठिकाणी अव्याप्य वृत्ती आहे की व्याप्य वृत्ती आहे? व्याप्य वृत्ती आहे. समस्त घटाला व्यापून राहतो. तो शब्द बुद्धी आदि अव्याप्य वृत्ती गुण विषयता लक्षण की अतिव्याप्ती होती. काहे ते कसं काय बरं? एकही विभू आकाश विषय भेरी अवच्छिन्नता करके शब्दगुण रहे आहे. आकाश घेतलं आहे की नाही, तर आकाशाच्या ठिकाणी शब्दगुण आहे की नाही? तो शब्दगुण जेव्हा शब्द कुठंतरी उत्पन्न होतो, तो शब्द संपूर्ण आकाशाच्या ठिकाणी आहे का? नाही. मग कुठं आहे? भेरी अवच्छिन्न आकाश. भेरीच्या ठिकाणी जर शब्द उत्पन्न झाला असेल तर भेरी अवच्छिन्न आकाशाच्या ठिकाणी शब्द आहे, आणि भेरी अनवच्छिन्न आकाशाच्या ठिकाणी शब्द नाही. एकही विभू आकाश विषय भेरी अवच्छिन्नता करके शब्द गुण रहे है. और तिसी आकाश विषय त्यास आकाशाच्या ठिकाणी घट अवच्छिन्नता करके ता शब्द का अभाव रहे है की नाही? घटावच्छिन्न आकाशामध्ये शब्दाचा काय आहे? अभाव. ता शब्द का अभाव रहे है. ता अभाव का प्रतियोगीपणा ता शब्द विषय है. बराबर. घटाच्या ठिकाणी घटावच्छिन्न आकाशाच्या ठिकाणी जो शब्दाचा अभाव, त्या शब्द अभावाचा प्रतियोगी कोण झाला? शब्द. बरोबर आहे की नाही? मग शब्द त्याच ठिकाणी पहिलं पद गेलं लक्षणातलं कोणतं? स्वसमानाधिकरण अभाव प्रतियोगी. स्व शब्द त्याचा अधिकरण आकाश. कोणता आकाश घेतलं? घटावच्छिन्न आकाश. तिथं राहणारा जो अभाव, त्या अभावाचा प्रतियोगी कोण झाला? शब्द. बरोबर आहे की नाही? पहिलं पद गेलं ना. पुन्हा शब्द हा विभाग आहे का? नाही. विभागाहून वेगळा गुण आहे. गेलं लक्षण शब्दाच्या ठिकाणी. लक्षण होतं संयोगाचं. गेलं कुठं? शब्दावर. काय झाली? अतिव्याप्ती. तर अभाव का प्रतियोगीपणा ता शब्द विषय आहे. तैसे एकही विभू आत्मा विषय. आणखीन अतिव्याप्ती दाखवतात बुद्धी या गुणाच्या ठिकाणी. आत्मा कसा आहे? विभू आहे की नाही? एकही विभू आत्मा विषय शरीर अवच्छिन्नता करके बुद्धी सुख दुःखाधिक गुण रहे है. बुद्धी सुख दुःख हे आत्म्याचे गुण आहेत नाही एक सिद्धांतानुसार. पण आता ते शब्द बुद्धी वगैरे बुद्धी सुख दुःख वगैरे गुण समस्त आत्म्याच्या ठिकाणी आहे का? नाही. मग शरीरावच्छिन्न आकाश शरीरावच्छिन्न आत्म्याच्या ठिकाणी आहे, आणि शरीर अनवच्छिन्न आत्म्याच्या ठिकाणी ते गुण नाहीत. शरीर अवच्छिन्नता करके बुद्धि सुख दुःखादि गुण रहे है. और तिसी आत्मा विषय त्याच आत्म्या ठिकाणी घट अवच्छिन्नता करके. बराबर. घट अवच्छिन्नता करके तीन बुद्धि सुख दुःखाधिक गुणों का काय आहे? अभाव. गुणों का अभाव रहे. ता अभाव का प्रतियोगीपणा तीन बुद्धि सुख दुःखाधिक गुण विषय है. त्या अभावाचा प्रतियोगीपणा कुठं आहे? बुद्धी सुख दुःखाधिक गुणांच्या ठिकाणी आहे. याते ता संयोग की नाही. ते शब्द बुद्धि आदि गुण भी स्वसमानाधिकरण अभाव के प्रतियोगी है. म्हणून संयोग जसा स्वसमानाधिकरण अभावाचा प्रतियोगी आहे, त्याप्रमाणे शब्द बुद्धि आदि गुण सुद्धा कसे आहे? स्वसमानाधिकरण अभावाचे प्रतियोगी आहे. ता संयोग की नाही ते शब्द बुद्धि आदि गुण भी स्वसमानाधिकरण अभाव के प्रतियोगी है. तथा ता विभाग ते भिन्न भी आहे. विभागापासून वेगळे पण आहे. तथा गुण रूप भी आहे. ता अतिव्याप्ती दोष के निवृत्त करणे वास्ते. अतिव्याप्ती होऊ राहिली, त्या अतिव्याप्ती दोषाला निवृत्त करण्यासाठी वास्ते ता लक्षण विषय जन्य द्रव्य वृत्तित्वे सती
य पद कथन करे आहे. आहे की नाही? जन्य द्रव्या ठिकाणीच राहणारा पाहिजे. आता लक्षण जाईल का? बुद्धी सुख दुःख यांच्यावर लक्षण जाईल का? नाही. का बरं? बुद्धी सुख दुःख वगैरे गुण नाहीत का? आहेत. विभागाहून भिन्न नाही का? आहे. स्वसमानाधिकरण अभावाचे प्रतियोगी नाहीत का? आहे. मग का लक्षण जात नाही? तर ते जन्य द्रव्याच्या ठिकाणी राहणारे नाही आहे. शब्द कुठं राहतो? आकाशाच्या ठिकाणी. आकाश तर कसा आहे? नित्य द्रव्य आहे. नित्य द्रव्याच्या ठिकाणी सुख दुःख बुद्धी वगैरे कुठे राहतात? आत्म्याच्या ठिकाणी. आत्मा सुद्धा कसा आहे? नित्य द्रव्य आहे. जन्य द्रव्य नाही आहे. म्हणून जन्य द्रव्य वृत्तीत्वे सती हे पद दिल्यामुळे आता अतिव्याप्ती होत नाही. जन्य द्रव्य वृत्तीत्वे सती यह पद कथन करे आहे. लागलं? तहा ते शब्द बुद्धी आदि गुण जन्य द्रव्य विषय वृत्ती नाही है. बराबर? त्यात तहा ते शब्द बुद्धी आदि गुण कसे? जन्य द्रव्य विषय जन्य द्रव्याच्या ठिकाणी राहणारे नाहीत. कोण? शब्द बुद्धी आदि. जन्य द्रव्य विषय वृत्ती नाही आहे. किंतु आकाश आत्मा रूप नित्य द्रव्य विषय ही वृत्ती आहे. आकाश आत्मा इत्यादी नित्य द्रव्य आहे त्यांच्याच ठिकाणी राहणारे आहेत. नित्य द्रव्य विषय ही वृत्ती है. या ते म्हणून 3 शब्द बुद्धी आदि को विषय ता लक्षण की अतिव्याप्ती होवे नाही. म्हणून शब्द बुद्धी आदिका ठिकाणी आता संयोगाच्या लक्षणाची काय होत नाही? अतिव्याप्ती होत नाही. ता लक्षण की अतिव्याप्ती होवे नाही. किंवा जन्य द्रव्य वृत्तीत्वे सती विभाग भिन्न गुण संयोग. एवढंच लक्षण केलं. कोणतं पद काढलं? स्वसमानाधिकरण अभाव प्रतियोगी. जन्य द्रव्य वृत्तीत्वे सती विभाग भिन्न गुण संयोग. इतना मात्र जो ता संयोग का लक्षण करते. बरोबर? ता लक्षण विषय त्या लक्षणामध्ये स्वसमानाधिकरण अभाव प्रतियोगी यह पद नहीं कथन करते तो मग रूपाधिक गुण विषय ता लक्षण की अतिव्याप्ती होती. लक्षण केलंय संयोगाचं. जाईल कुठं? रूपाधिक गुणाच्या ठिकाणी. कसं काय बरं? रूप वगैरे सुद्धा जन्य द्रव्याच्या ठिकाणी राहतात की नाही? राहतात. विभागाहून भिन्न गुण आहेत की नाही? आहे. गेलं लक्षण. म्हणजे काय झाली? अतिव्याप्ती. रूपाधिक गुण विषय ता लक्षण की अतिव्याप्ती होती. काय आहे ते? रूपाधिक गुण घटाधिक जन्य द्रव्य विषय वृत्ती भी है, राहणारे आहेत. तथा विभाग ते भिन्न भी है, विभागाहून वेगळे आहेत. तथा गुण रूप भी है. लागलं? ता अतिव्याप्ती दोष के निवृत्त करणे वास्ते त्या अतिव्याप्ती दोषाला निवृत्त करण्यासाठी ता लक्षण विषय त्या लक्षणाच्या ठिकाणी स्वसमानाधिकरण अभाव प्रतियोगी यह पद कथन करे आहे. हे पद कथन केलेलं आहे. लागलं? तहा ते रूपाधिक व्याप्य वृत्ती गुण जिस घटादि रूप अधिकरण विषय रहे है की नाही? रूपाधिक ज्या घटाधिका ठिकाणी राहतात पण ती कशी आहे? व्याप्य वृत्ती आहे. रूप घटाच्या ठिकाणी राहत आहे समजा, तर त्याच घटाच्या ठिकाणी रूपाचा आश्रय कोण झाला? अधिकरण कोण झाला? घट. त्याच घटाच्या ठिकाणी त्या रूपाचा अभाव भेटतो का? नाही भेटत. तात रूपाधिक व्याप्य वृत्ती गुण जिस घटादि रूप अधिकरण विषय रहे तीस अधिकरण विषय त्या अधिकरणाच्या ठिकाणी 3 रूपाधिकों का अभाव रहता नहीं. लागलं? या ते म्हणून रूपाधिक गुण स्वसमानाधिकरण अभाव के प्रतियोगी होते. म्हणून रूपाधिक गुण काय झाले? स्वसमानाधिकरण अभावाचे प्रतियोगी नाहीत. प्रतियोगी होते नाही. या ते म्हणून 3 रूपाधिको विषय ता लक्षण की अतिव्याप्ती होवे नाही. म्हणून रूपाधिका ठिकाणी त्या लक्षणाची आता काय होत नाही? अतिव्याप्ती होत नाही. यद्यपि ते रूपाधिक गुण जिस घटादि रूप अधिकरण विषय रहे है. बरोबर? रूपाधिक गुण कुठं राहू राहिले? घटाधिकाच्या अधिकरण. यद्यपि ते रूपाधिक गुण जिस घटादि रूप अधिकरण विषय रहे है तीस अधिकरण विषय 3 रूपाधिकों का भेदरूप अन्योन्य भाव भी रहे. राहतो अभाव पण कोणता? भेदरूप अन्योन्य भाव. रूप म्हणजे घट आहे का? घट म्हणजे रूप आहे का? नाही. घट द्रव्य आहे, रूप गुण आहे. दोघाचा काय आहे? भेद, अर्थात अन्योन्य भाव. मग त्या घटाच्याच ठिकाणी राहणारा जो रूपाचा अन्योन्य भाव आहे की नाही, रूपाचा अधिकरण कोण झाला? घट आहे की नाही. आणि त्याच घटाच्या ठिकाणी काय घेतला? रूपाचा अन्योन्य भाव. स्वसमान अधिकरण अभाव झाला की नाही. त्या अभावाचा प्रतियोगी झाला कोण? रूप. बरोबर आहे की नाही. पण आपल्याला इथं अन्योन्य भाव घेता येत नाही म्हणे. का सांगतात? 30 अधिकरण विषय 3 रूपाधिकों का भेद रूप अन्योन्य भाव भी रहे है. याते ते रूपाधिक गुण
कसे स्वसमानाधिकरण अभाव के प्रतियोगी ही है, बरोबर. तथापि या लक्षण विषय ता अभाव शब्द करके अत्यंत अभाव ही ग्रहण करणार. पण म्हणे लक्षणामध्ये जो लक्षणामध्ये जे अभाव पद आलाय ना, त्या अभाव पदाने अत्यंत अभावाचंच ग्रहण करावं असा आमचा काय आहे अभिप्राय आहे. अन्योन्य भावाचं ग्रहण करावं असा अभिप्राय नाही. अत्यंत भाव काही ग्रहण करना. सो रूपाधिको का अत्यंत भाव तीन रूपाधिको के अधिकरण विषय रहता नहीं. किंवा लागलं ना एवढं आता. किंवा जन्य द्रव्य वृत्तित्वे सती स्वसमानाधिकरण अभाव प्रतियोगी गुण संयोग इतना मात्र जो होता संयोग का लक्षण करते. म्हणजे कोणतं पद काढलं विभाग भिन्न. ता लक्षण विषय विभाग भिन्न यह पद नाही कथन करते. तो विभाग भिन्न हे पद जर दिलं नाही तर यह पद नाही कथन करते तो विभाग विषय ता लक्षण की अतिव्याप्ती होती. लक्षणाची अतिव्याप्ती होईल म्हणे कुठं विभागाच्या ठिकाणी. आहे ते कसं काय बरं. सो विभाग ता संयोग की नाही जन्य द्रव्य वृत्ती भी आहे. तो विभाग कसा आहे संयोग जसा जन्य द्रव्याच्या ठिकाणी राहतो तसं विभाग सुद्धा कुठे राहतो उत्पन्न होणाऱ्या झालेल्या द्रव्याच्याच ठिकाणी राहतो. जन्य द्रव्य वृत्ती भी आहे. तथा स्वसमानाधिकरण अभाव का प्रतियोगी भी आहे. कारण विभाग सुद्धा कसा आहे अव्याप्त वृत्ती गुण आहे ना, आहे की नाही. इथं आहे ज्या अधिकरणात राहतो त्या अधिकरणाच्या एका भागात राहतो सर्व ठिकाणी नाही. मग दुसऱ्या ठिकाणी काय होईल विभागाचा अभाव पण मिळतो त्याच अधिकरणामध्ये. तथा स्वसमानाधिकरण अभाव का प्रतियोगी भी है तथा गुणरूप भी है. म्हणजे काय झाली लक्षणाची अतिव्याप्ती झाली कुठं विभागावर. ता अतिव्याप्ती दोष के निवृत्त करणे वास्ते त्या अतिव्याप्ती दोषाला निवृत्त करण्यासाठी ता लक्षण विषय त्या लक्षणामध्ये विभाग भिन्न य पद कथन करे आहे. कोणतं पद दिलं विभाग भिन्न. तहा आपणा भेद आपणे विषय रहता नाही. स्वतःचा भेद स्वतःच ठिकाणी राहत नाही. याते सो विभाग ते भिन्न नाही आहे. विभाग विभागाहून काय नाही आहे भिन्न नाही आहे. याते ता विभाग विषय ता लक्षण की अतिव्याप्ती होवे नाही. म्हणून विभागाच्या ठिकाणी सुद्धा संयोगाच्या लक्षणाची काय होणार नाही अतिव्याप्ती होणार नाही. किंवा जन्य द्रव्य वृत्तित्वे सती स्वसमानाधिकरण अभाव प्रतियोगी विभाग भिन्न संयोग इतना मात्र जो ता संयोग का लक्षण करते. ता लक्षण विषय गुण यह पद नाही कथन करते. फक्त एक पद काढला था कोणता गुण नाही कथन करते तो घटाधिको विषय ता लक्षण की अतिव्याप्ती होती. लक्षण केलं आहे संयोगाचं जाईल कुठं घटावर काय होईल अतिव्याप्ती. कशी काय बरं काय ते. सो घट कपाल रूप जन्य द्रव्य विषय वृत्ती भी आहे. घट कुठं राहतो कपालाच ठिकाणी. कपाल कसे आहे जन्य द्रव्य आहे. जन्य द्रव्य विषय कपाल रूप जन्य द्रव्य विषय वृत्ती भी है. और जिस भूतल विषय सो घट संयोग संबंध करके रहे. ज्या भूतलाच ठिकाणी संयोग संबंधाने राहतो कोण घट त्याच भूतलाच ठिकाणी अन्यत्र त्या घटाचा काय आहे अभाव. आणि त्या अभावाचा प्रतियोगी कोण झाला घट. तर स्वसमानाधिकरण अभावाचा प्रतियोगी पण झाला कोण घट. जिस भूतल विषय सो घट संयोग संबंध करके रहे है तीस भूतल विषय ता घट का अत्यंत अभाव भी रहे. याते सो घट स्वसमानाधिकरण अभाव का प्रतियोगी भी है. तथा विभाग ते भिन्न भी है. विभागाहून वेगळा पण आहे. विभाग ते भिन्न भी है. ता अतिव्याप्ती दोष के निवृत्त करणे वास्ते त्या अतिव्याप्ती दोषाला निवृत्त करण्यासाठी ता लक्षण विषय गुण यह पद कथन करे आहे. लागलं आहे की नाही. मग आता अतिव्याप्ती होईल का कोणतं पद दिल्याने गुण पद. कुठं अतिव्याप्ती होत होती घटावर. आता अतिव्याप्ती का होणार नाही घट गुण नाही आहे. गुणपद दिल्यामुळे अतिव्याप्ती होत नाही. ता तीन घटाधिक द्रव्य विषय गुण रूपता है नहीं. या तीन घटाधिको विषय घटाधिकाच्या ठिकाणी ता संयोग के लक्षण की अतिव्याप्ती होवे नहीं इति. लागलं इसकी स्थिति तथा अनित्यता बराबर. या प्रकार के उक्त चारी लक्षणों करके लक्षित सो संयोग गुण. चार लक्षणाच्या द्वारे लक्षित कोण झाला संयोग गुण. पूर्वोक्त संख्या परिमाण पृथक्त्व की न्यायी पृथ्वी अधिक नवद्रव्य विषय ही रहे. पृथ्वी अधिक नवद्रव्य ठिकाणी राहतो कोण संयोग. और यह संयोग गुण सर्वत्र अनित्य ही होवे आहे. सर्व ठिकाणी तो संयोग गुण कसा आहे अनित्य आहे. कोई भी संयोग नित्य होता नहीं.
तहा सो संयोग गुण कहा तो आश्रय द्रव्य के नाशते नाश हो गए. आता संयोगाचा नाश कसा होतो आहे की नाही, तर कधी कधी आश्रय द्रव्याच्या नाशाने संयोगाचा नाश होतो. जसं घटपट, दोघा घटाचा पटा झाला संयोग, त्या संयोगाचे आश्रय कोण आहे, घट आणि पट. घट फुटला, संयोग राहील का, नाही. तहा सो संयोग गुण कहा तो, का म्हणजे कुठे कुठे, तर आश्रय द्रव्य के नाशते नाश हो गए. और कहा म्हणजे कुठं कुठं स्वसमानाधिकरण विभाग करके नाश हो गए. स्वसमानाधिकरण विभाग म्हणजे त्या संयोगाचं जे अधिकरण, त्याच अधिकरणात राहणारा जो विभाग, त्या विभागाने सुद्धा काय होतो, संयोगाचा आहे की नाही. प्रक्रिया आहे ना, क्रिया तो विभाग, विभागात पूर्व संयोग नाश. संयोगाचा नाशक आहे ना कोण, विभाग. स्वसमानाधिकरण विभाग करके नाश हो गए. जैसे उदाहरण पक्षी वृक्ष का संयोग, ता पक्षी वृक्ष रूप आश्रय द्रव्य के नाश करके भी नाश होई जावे. पक्षी किंवा वृक्षाचा नाश झाला तरी सुद्धा त्यांच्या संयोगाचा काय होतो, नाश. और ता पक्षी वृक्ष के विद्यमान हुए भी, समजा पक्षी पण आहे वृक्ष पण आहे, विद्यमान हुए भी जबी ता पक्षी विषय क्रिया होई के, पक्षाच्या ठिकाणी काय उत्पन्न झाली, क्रिया. क्रियेपासून विभाग आणि विभागापासून पूर्व संयोगाचा नाश. क्रिया हुई के ता वृक्ष के साथ विभाग हो गए, तभी ता विभाग करके, त्या विभागामुळे, विभागाच्या निमित्ताने सो पक्षी वृक्ष का संयोग नाश होई जाए आहे. बरोबर. एकंदरीत संयोग हा कसा आहे, अनित्य गुण आहे. बरोबर. कधी आश्रय द्रव्याच्या नाशाने नाश होतो, कधी स्वसमानाधिकरण विभागाच्या द्वारे संयोगाचा काय होतो, नाश होतो. लक्षात आलं की नाही. पुढे चला. आता संयोग के भेद. और सो संयोग गुण कर्मज संयोग, संयोगत संयोग, इस भेद करके दो प्रकार का होवे है. संयोगाचे दोन प्रकार कोण कोण, कर्मज संयोग, संयोगत संयोग. इस भेद करके दो प्रकार का होवे. ता प्रथम कर्मज संयोग भी, अन्यतर कर्मज संयोग, उभय कर्मज संयोग, इस भेद करके दो प्रकार का होवे. कर्मज संयोगाचे देखील दोन प्रकार आहे. अन्यतर कर्मज संयोग, उभय कर्मज संयोग. अन्यतर कर्मज म्हणले म्हणजे संयोगाचे जे दोन आश्रय आहेत त्यापैकी एकाच्या कर्माने म्हणजे एकाच्या क्रियेने संयोग होतो, एकाच्या नाही. वृक्षाच्या ठिकाणी कोणती क्रिया नाही आहे, स्थिर आहे आपल्या जागेवर, तिथे येऊन बसला कोण, पक्षी. पक्षाच्या क्रियेने झाला की नाही तो संयोग, म्हणून तो संयोग कसा झाला, अन्यतर कर्मज संयोग झाला. बरोबर. आणि दोन मेष येडके एकमेकाशी टक्कर घेतात त्यावेळेस त्यांचा संयोग कसा आहे, उभय कर्मज. याते सो संयोग गुण, अन्यतर कर्म संयोग, उभय कर्म संयोग. संयोगाचे तीन प्रकार. दूसरी ओळ पहा पॅरेग्राफची. किंवा संयोग के भेद. और संयोग गुण कर्म संयोग, संयोग संयोग, इस भेद करके दो प्रकार का हो गए. ता प्रथम कर्म संयोग भी, अन्यतर कर्म संयोग, उभय कर्म संयोग, इस भेद करके दो प्रकार का हो गए. याते सो संयोग गुण, अन्यतर कर्म संयोग एक, उभय कर्म संयोग दो, और संयोगत संयोग किती झाली, तीन. एकूण किती भेद झाली, तीन. यह तीन प्रकार का सिद्ध होवे है. लागलं. आता एका एकाचं उदाहरण. अन्यतर कर्म संयोग. तहा जो संयोग एक द्रव्य की क्रिया करके जन्य हो, एका द्रव्याच्या क्रियेनेच उत्पन्न होतो कोण, संयोग. सो संयोग अन्यतर कर्म संयोग कया जावे. त्याला काय म्हणायचं, अन्यतर कर्म संयोग. जैसे उदाहरण पर्वत के साथी जो शेन पक्षी का संयोग आहे. पर्वताबरोबर, पर्वत जागेवर आपल्या उभा आहे, काही हालत डुलत नाही, वृक्ष तरी हालतो बिलतो, पर्वत काहीच करत नाही, तिथे येऊन बसला कोण, शेन पक्षी. मग पर्वताचा आणि त्या पक्षाचा काय झाला, संयोग. संयोग. तो कोणता संयोग आहे, अन्यतर कर्म संयोग है. जैसे पर्वत के साथ जो शेन पक्षी का संयोग है, सो संयोग केवल ता शेन पक्षी की क्रिया करके ही जन्य है, ता पर्वत की क्रिया करके जन्य नहीं है नहीं. याते सो संयोग अन्यतर कर्म संयोग कया जावे. लागलं. ता पर्वत पक्षी के संयोग का, पर्वत आणि पक्षी यांचा जो संयोग का, ते पर्वत पक्षी दोनों तो समवायी कारण है.
त्या संयोगाचे समवाय कारण कोण? पर्वत आणि पक्षी. और त्या शेन पक्षी की क्रिया असमवाय कारण होवे. त्या शेन पक्षा ठिकाणची जी क्रिया, ती क्रिया सुद्धा संयोगाला कारण आहे, पण ती क्रिया कोणती कारण आहे? असमवाय कारण. शेन पक्षी की क्रिया असमवाय कारण होवे और अदृष्ट ईश्वराधिक निमित्त कारण होवे. लागलं. इस प्रकार विभू आत्मा के साथ जो मन का संयोग है, बरोबर, आत्मा कसा आहे? विभू, आणि त्याच्याबरोबर होतो मनाचा संयोग. मनाच्या क्रियेने तो सुद्धा अन्यतर कर्म संयोग आहे. विभू आत्मा के साथ जो मन का संयोग है सो संयोग भी ता मन की क्रिया करके जन्य होने थे अन्यतर कर्म संयोग कहा जावे. लागलं. इस प्रकार आकाशादिक विभू द्रव्यों के साथी, बरोबर, जो घटाधिक मूर्त द्रव्यों का संयोग होवे है सो संयोग भी तीन घटाधिक मूर्त द्रव्यों की क्रिया करके जन्य होने थे. घटाधिक मूर्त क्रियेपासून उत्पन्न होतो कोण? संयोग. म्हणून तो संयोग सुद्धा कसा? अन्यतर कर्म संयोग. घटाधिक मूर्त द्रव्यों की क्रिया करके जन्य होने थे अन्यतर कर्म संयोग कहा जावे. लागलं. आता उभय कर्म संयोग, और जो संयोग दोनों द्रव्यों की क्रिया करके जन्य होवे है सो संयोग उभय कर्म संयोग कहा जावे. जो संयोग दोघांच्या क्रियेने उत्पन्न होतो त्याला काय म्हणायचं? उभय कर्म संयोग. जैसे दोनों मल्लों का जो परस्पर संयोग होवे है सो संयोग तीन दोनों मल्लों की क्रिया करके जन्य होवे. दोन मल्ल, मल्ल म्हणजे कोण? पैलवान, कुस्ती खेळणारे, त्या दोघांचा एकमेकाशी काय झाला? संयोग. तो संयोग कसा आहे? उभय कर्म संयोग, दोघांच्या क्रियेपासून उत्पन्न होतो. तथा दोन मेषों का, दोन मेष, मेष मतलब एडके, एडका है कि नहीं, आजा, आजा का पति. तथा दोनों मेषों का जो परस्पर संयोग होवे है सो संयोग तीन दोनों मेषों की क्रिया करके जन्य होवे. लागलं. याते सो दोनों मल्लों का संयोग तथा दोनों मेषों का संयोग उभय कर्म संयोग कहा जावे. बरोबर. ताते दोनों मल्ल तथा दोनों मेष ता संयोग के समवाय कारण आहे, आणि त्यांच्या ठिकाणी राहणारी क्रिया त्या संयोगासाठी असमवाय कारण, अदृष्टाधिक निमित्त कारण. ताते दोनों मल्ल तथा दोनों मेष ता संयोग के समवाय कारण होवे. और तीन दोनों मल्लो विषय, त्या दोन्ही मल्लाच्या ठिकाणी राहणारी, तथा तीन दोनों मेषो विषय, त्या दोन्ही मेषाच्या ठिकाणी, एडक्याच्या ठिकाणी राहणारी जा क्रिया है सा क्रिया ता संयोग का असमवाय कारण होवे. और अदृष्ट ईश्वराधिक संयोग के निमित्त कारण होवे है इति. लागलं जी. आता हे झालं संयोगाचे काय? भेद. बरोबर आहे ना. कर्म संयोगाचे भेद झाले ना. संयोगाचे भेद एकूण मुख्य संयोग, संयोगाचे मुख्य दोन भेद, कर्मत संयोग, संयोगत संयोग. कर्म संयोगाचे पुन्हा दोन भेद, अन्यतर कर्म संयोग, उभय कर्म संयोग. एकूण संयोगाचे तीन भेद, अन्यतर कर्म संयोग, उभय कर्म संयोग आणि संयोगज संयोग. झालं की इथपर्यंत? काय हो ना. मग आता या दोघांचे उदाहरण झाले. कोण कोणाचे? अन्यतर कर्म संयोग, उभय कर्म संयोग. आता संयोग संयोग काय आहे त्याचा विचार चालू होत आहे. और संयोग संयोग और कारण अकारण दोनों के संयोग ते जो कार्य अकार्य दोनों का संयोग होवे है सो संयोग अर्धविराम संयोग संयोग कहा जावे. बरोबर. कारण अकारण यांच्या संयोगापासून उत्पन्न होणारा जो कार्य अकार्याचा संयोग, त्या संयोगाला आम्ही म्हणतो संयोगज संयोग. उदाहरण, समजा वृक्ष आहे आणि त्याच्या जवळ माणूस उभा आहे आणि माणसाने असा वृक्षावर हात ठेवला. बरोबर. तर हाताचा आणि वृक्षाचा काय झाला? संयोग. बरोबर आहे.
तो तर झाला कर्मसंयोग, हाताच्या क्रियेने उत्पन्न झाला, हाताचा आणि वृक्षाचा संयोग. पण हाताचा आणि वृक्षाचा संयोग झाल्यानंतर व्यवहार घडतो शरीराचा आणि वृक्षाचा पण काय आहे, संयोग. मग शरीराचा आणि वृक्षाचा जो संयोग आहे ना, तो संयोग झाला संयोगच संयोग. म्हणजे कसं काय, ध्यान द्या. तर शरीर आणि वृक्ष यांचा जो संयोग, त्या संयोगाचे समवायी कारण कोण कोण, शरीर आणि वृक्ष. बरोबर आहे, शरीर आणि वृक्ष. असमवायी कारण कोण, हात आणि वृक्षाचा संयोग. मग ते हात आणि वृक्षाचा संयोग झाला म्हणून व्यवहार घडतो शरीर वृक्षाच्या संयोगाचा. म्हणून हात आणि वृक्षाचा जो संयोग आहे त्याच्यापासून उत्पन्न झाला शरीर आणि वृक्षाचा संयोग, म्हणून त्या संयोगाला नाव आलं संयोगज संयोग. त्यालाच वेगळ्या भाषेत बोलायचं म्हणजे कारणाकारणाच्या संयोगापासून, कारण अकारण यांच्या संयोगापासून उत्पन्न होतो कार्य अकार्याचा संयोग, तोच आहे संयोगज संयोग. लागलं ना, पापन. और कारण अकारण दोनों के संयोग ते जो कार्य अकार्य दोनों का संयोग होवे है सो संयोग 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 कहा जावे है. लागलं, उदाहरण देतात. जैसे हस्त की क्रिया करके जबी ता हस्त का वृक्ष के साथी संयोग होवे. हाताच्या क्रियेने हाताचा आणि वृक्षाचा काय झाला, संयोग. संयोग. तभी तेव्हा त्याच काळात यह शरीर वृक्ष संयुक्त है, या प्रकार ते ता शरीर विषय भी वृक्ष के संयोग का व्यवहार होवे. हे शरीर वृक्षाशी संयुक्त आहे, अशा रीतीने त्या शरीराच्या ठिकाणी सुद्धा वृक्षाच्या संयोगाचा काय घडतो, व्यवहार. ता शरीर विषय भी वृक्ष के संयोग का व्यवहार होवे आहे. या ते म्हणून ता हस्त वृक्ष के संयोग ते अनंतर हाताचा आणि वृक्षाचा संयोग त्याच्यानंतर व्यवहार होतो शरीर आणि वृक्षाचा संयोग. या ते हस्त वृक्ष के संयोग ते अनंतर सो शरीर वृक्ष का संयोग अवश्य अंगीकार करना होवेगा. लागलं. तहा ता वृक्ष विषय तथा शरीर विषय तो क्रिया है कि नहीं, क्रिया है नहीं. अच्छा, तहा वृक्ष विषय और शरीर विषय क्रिया है नहीं. शरीराच्या ठिकाणी क्रिया आहे का, नाही. शरीराचा एक अवयव हात, त्याच्या ठिकाणी क्रिया झाली होती, त्या क्रियेपासून हात आणि वृक्षाचा संयोग उत्पन्न पण झाला. पण शरीरात क्रिया आहे का, नाही आहे. कारण साऱ्या अवयवात क्रिया असेल तर म्हटलं जातं अवयवीत क्रिया आहे म्हणून. शरीरात क्रिया नाही आहे. म्हणजे श्वासोश्वासालू आहे ती क्रिया, तो भाग नाही. संयोगाला कारणभूत क्रिया शरीरात नाही आहे आणि वृक्षात पण नाही आहे. बरोबर आहे नाही. आणि म्हणून शरीराचा आणि वृक्षाचा जो संयोग त्याला कर्मच संयोग म्हणता येत नाही. मग कसा आहे तो, संयोगज संयोग. तहा ता वृक्ष विषय तथा शरीर विषय तो क्रिया है नहीं. या ते सो शरीर वृक्ष का संयोग ता क्रिया करके तो जन्य है नहीं. शरीर वृक्षाचा संयोग क्रियेपासून उत्पन्न झालेला, क्रिया करके तो जन्य है नाही. मग कशापासून जन्य आहे, परिशेष. बस वाचलं का, राहिलं काय, संयोगच संयोग. परिशेष ते ता हस्त वृक्ष के संयोग ते ही जन्य मानना होवेगा. हात आणि वृक्षाचा जो संयोग आहे, बरोबर, हात आणि वृक्षाचा संयोग, त्याच्यापासून उत्पन्न होतो कोण, शरीर आणि वृक्षाचा संयोग. परिशेष ते ता हस्त वृक्ष के संयोग ते ही जन्य मानना होवेगा. लागलं. यद्यपि ता शरीर रूप अवयवी के एक हस्तरूप अवयव विषय क्रिया आहे. तसं पाहिलं तर शरीररूप जो अवयवी, त्या अवयवीचा अवयवी म्हणजे कार्य शरीर, त्याचा एक अवयव कोण, हात, त्याच्या ठिकाणी यद्यपि क्रिया झाली आहे, बरोबर, तरी पण शरीराच्या ठिकाणी क्रिया आहे हा व्यवहार घडत नाही. का बरं. यद्यपि ता शरीररूप अवयवी के एक हस्तरूप अवयव विषय क्रिया है, तथापि तरी पण एक अवयव की क्रिया ते अवयवी विषय क्रिया होती नाही. एका अवयवाच्या ठिकाणी क्रिया झाली म्हणून
अवयवीच्या ठिकाणी क्रिया होते असा व्यवहार घडत नाही. तथापि एक अवयवी की क्रिया ते अवयवीविषयी क्रिया होती नाही. किंतु मग सर्व अवयवों की क्रिया ते ही ता अवयवीविषयी क्रिया होते. साऱ्या अवयवात क्रिया असेल तरच घडते. म्हणता येतं काय अवयवीमध्ये काय आहे क्रिया आहे. किंतु सर्व अवयव की क्रिया ते ही ता अवयवीविषयी क्रिया होवे आहे. याते हस्तरूप कारण के हस्तरूप कारण के तथा ता वृक्षरूप अकारण के संयोग थे. कारण कोण झाला हस्त, अकारण कोण वृक्ष. आणि हात कारण आहे कशासाठी शरीरासाठी. शरीरासाठी कारण आहे की नाही कोण बरोबर आहे की नाही. आणि अकारण कोण आहे वृक्ष. म्हणजे काय संयोगाचे जे आश्रय शरीर आणि वृक्ष त्यांच्यासाठी जो कारण आहे त्याला म्हणायचं कारण. आणि त्या दोघांसाठी जो दोघांपैकी कोणापैकी सुद्धा जो कारण नाही त्याला म्हणायचं अकारण. तर वृक्षाला कारण भले वृक्षाचे अवयव असतील पण वृक्षाला कारण वृक्ष आहे का किंवा वृक्षाला कारण हात आहे का नाही आहे. शरीराला कारण हात आहे की नाही म्हणून हात झाला कारण वृक्ष झाला अकारण. कारण अकारण यांच्या संयोगापासून उत्पन्न झाला कार्य अकार्याचा संयोग. कार्य कोण आहे हाताचं कार्य शरीर आणि हाताचं अकार्य कोण वृक्ष. कार्य अकार्याचा संयोग. यात हस्तरूप कारण के तथा वृक्षरूप अकारण के संयोग ते जो ता शरीरूप कार्य का तथा ता वृक्षरूप अकार्य का संयोग होवे है सो संयोग संयोग कहा जावे. त्या संयोगाला काय म्हणायचं संयोग. तहा ता शरीर वृक्ष के संयोग का शरीर आणि वृक्षाचा जो संयोग त्या संयोगाचं ते शरीर वृक्ष दोनों तो समवायी कारण होवे आहे. शरीर वृक्षाच्या संयोगाचे समवायी कारण कोण कोण शरीर आणि वृक्ष. शरीर वृक्ष दोनों तो समवायी कारण होवे है. और सो हस्त वृक्ष का संयोग हात आणि वृक्षाचा संयोग असमवायी कारण होवे है. हात वृक्षाचा संयोग असमवायी कारण कशासाठी शरीर वृक्षाच्या संयोगासाठी. और अदृष्ट ईश्वरादि निमित्त कारण होवे है. लागलं. तहा यद्यपि ता वृक्ष विषय अकारण रूपता संभवती नाही. तसं पाहिलं तर वृक्षाला अकारण म्हणता येत नाही कारण वृक्षापासून सुद्धा कोणते कोणते पदार्थ फळं वगैरे उत्पन्न होतातच ना. मग कसं काय तुम्ही त्याला अकारण म्हणता. म्हणजे तशातला तिथे भाव नाही आहे. अकारण म्हणण्याचा अभिप्राय काय आहे तो समजून घ्या सांगता येत. ता यद्यपि ता वृक्ष विषय अकारण रूपता संभवती किंतु स्वनिष्ठ गुण कर्माधिको का सो वृक्ष कारणीय आहे. स्वनिष्ठ स्वतःच्या ठिकाणी राहणारा बरोबर आहे की नाही. स्वनिष्ठ स्ववृक्ष त्याच ठिकाणी राहणारे कोण गुण स्व कोण वृक्ष. स्वनिष्ठ वृक्षनिष्ठ वृक्षा ठिकाणी राहणारे कोण गुण कर्माधिक आहे की नाही. त्यासाठी कारणच आहे कोण वृक्ष. मग वृक्षाला तुम्ही अकारण कसं काय म्हणता अशी शंका. किंतु स्वनिष्ठ गुण कर्माधिको का सो वृक्ष कारण ही आहे. तथा ता वृक्ष विषय अकार्यता भी संभवती नाही. कारण वृक्ष सुद्धा कोणा कारणापासूनच उत्पन्न झालाय की नाही. मग अकार्य थोडी आहे वृक्ष कार्यच आहे ना. तरी पण इथं अभिप्राय काय आहे अकारण आणि अकार्य म्हणण्याचा सांगता येत ग्रंथकार. तथा ता वृक्ष विषय अकार्य रूपता भी संभवती नहीं किंतु सो वृक्ष भी अपने अवयवों का कार्य रूप ही है. तो वृक्ष सुद्धा कसा आहे आपल्या अवयवापासून उत्पन्न झालाय ना कार्यच आहे ना. वृक्षाचे जे कोणी अवयव असतील ते अवयवों का कार्य रूप ही आहे. तथापि ह्या कारण शब्द करीके तरी पण या ठिकाणी कारण शब्दाने अभिप्रेत कोण आहे की नाही ते सांगतात. तथापि या कारण शब्द करीके ता संयोग के आश्रयभूत एक द्रव्य व्यक्ति के अवयव रूप समवायी कारण का ग्रहण करना. कारण शब्दाने संयोग कोण वृक्ष आणि शरीराचा संयोग. त्याचे आश्रय कोण वृक्ष आणि शरीर आहे की नाही. त्यापैकी कोणी एक द्रव्य
आश्रयभूत एक द्रव्य व्यक्ती के अवयव, एक द्रव्य व्यक्ती शरीर, त्याचा अवयव हस्त, आणि तो हात त्या शरीरासाठी कारण आहे की नाही, म्हणून कारण शब्दाने कोण घेतला, हात, हस्त. अवयव समवायी कारण का ग्रहण करना, और अकारण शब्द करके, अकारण शब्दाने कोण घ्यायचं, अकारण शब्द करके ता अवयव रूप समवायी कारण ते भिन्न द्रव्य का ग्रहण करना है की नाही, अकारण शब्दाने. ता अवयव रूप, अवयव झाला हस्त, तो आहे समवायी कारण आहे की नाही. त्या समवायी कारणाहून जो भिन्न आहे द्रव्य त्याला म्हणायचं काय, अकारण. अकारण शब्द करके ता अवयव रूप समवायी कारण ते भिन्न द्रव्य का ग्रहण करना. कारण कारण अकारण यांच्या संयोगापासून उत्पन्न होतो कार्य अकार्याचा संयोग. तर कारण शब्दाने अकारण शब्दाने कोण घ्यायचे तो विचार इथपर्यंत झाला. आता कार्य आणि अकार्य शब्दाने कोण घ्यायचे त्याचा विचार सांगता. तसे कार्य शब्द करके भी ता अवयव रूप समवायी कारण करके जन्य द्रव्य का ग्रहण करना है की नाही. ता अवयव हस्तरूप अवयव समवायी कारण आहे, त्याच्यापासून उत्पन्न जन्य द्रव्य कोण झालं, शरीर, म्हणून कार्य झालं कोण, शरीर. आणि त्या हातरूप अवयवापासून उत्पन्न होत नाही कोण, वृक्ष, म्हणून वृक्ष काय झाला, अकार्य. और अकार्य शब्द करके ता अवयव रूप समवायी कारण जन्य द्रव्य ते भिन्न, अवयव हात हस्त तो समवायी कारण आहे, त्याच्यापासून जन्य द्रव्य जो शरीर, त्याच्याहून भिन्न द्रव्य कोण झाला, वृक्ष. भिन्न द्रव्य का ग्रहण करना. जैसे उदाहरण, हस्त वृक्ष दोनों के संयोग करके जन्य जो शरीर वृक्ष दोनों का संयोग है. हात आणि वृक्ष यांच्या संयोगापासून उत्पन्न होतो शरीर आणि वृक्षाचा संयोग. शरीर वृक्ष दोनों का संयोग है. ता संयोग का आश्रयभूत ते शरीर वृक्ष दोनों आहे, आणि त्या संयोगाचे आश्रय कोण कोण आहे, शरीर आणि वृक्ष. ता संयोग का आश्रयभूत ते शरीर वृक्ष दोनों है. ऐसे शरीर वृक्ष संयोग का आश्रयभूत, शरीर आणि वृक्ष बरोबर यांचा जो संयोग, त्या संयोगाचे आश्रयभूत कोण कोण, जो शरीर रूप एक व्यक्ती, शरीर रूप एक व्यक्ती घेतला है की नाही. ता शरीर का समवायी कारण सो हस्तरूप अवयव, आणि त्या शरीराचं समवायी कारण कोण आहे, अनेक अवयवापैकी एक अवयव कोण, हस्तरूप अवयव आहे. याते सो हस्त कारण कहा जावे, म्हणून कारण शब्दाने कोण घ्यायचा, हस्त. याते सो हस्त कारण कहा जावे, और हस्तरूप कारण ते सो वृक्ष भिन्न आहे, आणि हातरूप कारणापासून भिन्न आहे कोण, वृक्ष, म्हणून तो झाला काय, अकारण. अर्थात सो वृक्ष ता शरीर का समवायी कारण नाही आहे. वृक्ष काय झाला, शरीराचं समवायी कारण नाहीये, म्हणून तो झाला अकारण. याते सो वृक्ष अकारण कहा जावे. लागले एवढं, कारण कोण, अकारण कोण. और सो शरीर ता हस्तरूप समवायी कारण करके जन्य आहे, म्हणून तो झाला शरीर झालं कार्य, आणि हातापासून जन्य आहे की वृक्ष नाही, म्हणून वृक्ष झाला अकार्य. और सो शरीर ता हस्तरूप समवायी कारण करके जन्य है, या ते सो शरीर कार्य कहा जावे. और सो वृक्ष ता शरीरूप कार्य ते भिन्न है, शरीरूप कार्यापासून भिन्न आहे कोण, वृक्ष. अर्थात सो वृक्ष ता हस्तरूप कारण करके जन्य, या ते सो वृक्ष अकार्य कहा जावे, म्हणून वृक्ष झाला अकार्य, शरीर झालं कार्य, आणि त्यांचा झाला संयोग. तो संयोग कसा, कार्य अकार्याचा संयोग, तोच आहे संयोगच संयोग. ऐसे कारण रूप हस्त के तथा अकारण रूप वृक्ष के संयोग करके, बरोबर, कारण रूप हात आणि अकारण रूप वृक्ष यांच्या संयोगापासून संयोग करके सो कार्यरूप शरीर का तथा अकार्य रूप वृक्ष का, कार्य झालं शरीर, अकार्य झालं वृक्ष, तो कार्यरूप शरीर का तथा अकार्य वृक्ष का संयोग उत्पन्न हो गए. या ते सो शरीर वृक्ष का संयोग कसा झाला, संयोगज संयोग कहा जावे. इस प्रकार हस्त की क्रिया करके ता हस्त पुस्तक के संयोग हुए. हाताच्या क्रियेने उत्पन्न झालेला जो हाताचा आणि पुस्तकाचा संयोग, उदाहरण बदलवलं, हाताचा आणि पुस्तकाचा संयोग झाला, तो झाला अन्यतर कर्म संयोग. त्याच्यानंतर व्यवहार घडतो शरीर आणि पुस्तकाचा संयोग, तो झाला संयोगच संयोग. कारण अकारण संयोगापासून उत्पन्न झालेला कार्य अकार्याचा संयोग हस्त पुस्तक के संयोग हुए, जो शरीर पुस्तक का संयोग हो गए.
तथा कपाल की क्रिया करिके ता कपाल वृक्ष के संयोग हुए, कपालाच्या क्रियेने कपाल वृक्षाचा काय झाला संयोग हुए, जो घट वृक्ष का संयोग होवे, कपाल वृक्षाच्या संयोगापासून उत्पन्न होतो घट वृक्षाचा संयोग, घट वृक्ष का संयोग होवे, सो संयोग भी संयोग संयोग कहा जावे है इति। झालं जी, एकंदरीत संयोगाचे किती वेळ झाले 3, अन्यतर कर्म संयोग, उभय कर्म संयोग, संयोगज संयोग, तिघाचे पण उदाहरण या ठिकाणी दिलेले आहे। आता त्या तिन्ही संयोगाचं काय करायचं, क्रमाने लक्षण करायचं एका एकाचं। अन्यतर कर्म संयोगाचं लक्षण, उभय कर्म संयोगाचं लक्षण आणि संयोग संयोगाचं लक्षण, पण त्या लक्षणांचा विचार आपण उद्या करू। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति।